ही महाराष्ट्र वारकरी संप्रदायाची भूमी आहे। इथं देव आहे, भाव आहे, हजार वर्षांची परंपरा आहे। पण त्याबरोबर महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आगळा वेगळा ठेवा सुद्धा आपणाला कान्होराज पालखी सोहळ्यामध्ये बघायला मिळतोय। कान्होराज महाराजांचा पालखी सोहळा आगमन होताच मात्र महाराष्ट्राच्या विविध भागातून हा पालखीच्या दर्शनासाठी, दिंडीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आहे तो आलेला असतो। आणि त्या अनुषंगानं माझ्या मागे ताई जोडलेल्या आहेत। ताई, आपण कुठून आला? आम्ही कान्होराज महाराज केंदूर मधून आलेलो आहे। खूप छान वाटतंय वारीमध्ये चालायला। किती वर्ष आई आपण? पहिलेच वर्ष आहे। पहिलं वर्ष हो, ताई आपलं? मी चरवलीवरून आले, माझं 3रं वर्ष आहे। हे पालखीचं एकदम छान आहे, दिंडी ह्याची सगळे सुविधा विविधा सगळे छान आहे, एकदम काही त्रास नाही चालायला वगैरे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती वारी मिळते आणि माणसाचं आयुष्य बदलून जातं। असं लाखो 9 लाख भाविकांचं आयुष्य बदलून जाणारी ही वारी, तुमच्या आमच्या जीवनाला आकार देणारी वारी। बंधू, ह्या वारीचा आनंद काय आहे? नाही, वारीचा आनंद खरं तर शब्दात वर्णन करणं सोपं नाही। कारण मी नेहमी म्हणत असतो, पंढरीची वारी जगात भारी। आणि वारीमध्ये आल्यानंतर आम्ही आमचं देहभान विसरून, आम्ही आमचा प्रपंच देखील विसरून खरं तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दिशेने जात असतो। आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी खरं तर सर्व वैष्णवांचा मेळा आज भादेनगरीमध्ये विसावलेला आहे। आज खरं तर पंढरपूरचा विठ्ठल आज भादेनगरीमध्ये आलेला आहे। सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून होत आहे। जरी आम्ही 20 किलोमीटरचा प्रवास केला, 30 किलोमीटरचा प्रवास केला, तरी कुठल्याही प्रकारची चेहऱ्यावरती उदासीनता कुणावरती दिसत नाही। हा वारीचा आनंद आहे। केंदूरच्या सरपंच शाळंताई माझ्याशी जोडलेले आहे। ताई, वारीमध्ये आपण सहभागी झाला, वारी भेटते आणि माणसांचं आयुष्य बदलून जातं। आपण ह्या वारीमध्ये सहभाग झाला, काय आनंद होतो? मला खूप आनंद होतोय। माझी खूप दिवसापासून इच्छा होती या वारीमध्ये सहभागी होण्याची। यंदाही असं मनात इच्छा निर्माण झाली आणि मी पहिल्यांदा वारीमध्ये आले। या वारीचं सुख इतकं वेगळं आहे ना, स्वर्गापेक्षाही वेगळा आनंद या पंढरीच्या वारीमध्ये भेटतो। आमच्या गावामधून संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी सर्व वारकरी आनंदाने आणि उत्साहाने पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत। आणि हा आनंद इतका अफाट असतो ना, तो शब्दातही वर्णन करता येत नाही। आपण बघतोय, ताईंनी सांगितलं की हा आनंद आहे, तो वारीचा आनंद आहे, तो आपण शब्दात सुद्धा व्यक्त करत नाही। आणि म्हणून ही वारी प्रत्येकाच्या जीवनाला वेगळं परिवर्तन देणारी वारी म्हणावी लागेल। अनेक वाड्यांची वारी या ठिकाणी आलेली आहे। त्या अनुषंगानं आमचे सहकारी मित्र बोलले, बंधू काय आनंद होतो? आनंद खूप होतोय। वारीत सगळे भाविक सगळ्या मोठ्या आनंदाने चाललेले आहेत। आणि त्याहीपेक्षा आमचे पत्रकार बंधू, आमचे सावळवाडीचं भूषण, ही वारी विश्लेषण करण्यासाठी, आमच्या सध्या चालण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी इथपर्यंत हजर झालेत मुंबईवरून। ही आम्हाला अभिमानाची बाब आहे। आपण अनेक वर्ष या ठिकाणी आनंद म्हणजे प्रत्येकाला वाटतं की दरवर्षी ही वारी करावा, जेवणात आल्याचं काहीतरी सार्थक लागावा, ही वारी उत्साहाने आनंदाने व्हावी हीच परमेश्वराचरणी प्रार्थना। ह्या वारीचा आनंद वेगळा आहे। त्या वारीमध्ये 9 ते 10 लाख भाविक मात्र येत असतो, पण मात्र प्रत्येकांची सोयी भगवंताने केलेली असते। घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास, या परमेश्वराची देण आहे। आणि म्हणून श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांचा पालखी सोहळा खंडाळा तालुक्यातल्या भादेगाव मध्ये आला आणि प्रत्येक माणसांच्या मनातले आपण भाव आपण पाहिले। ही वारी प्रत्येकांच्या जीवनाला आकार देणारी वारी, आयुष्याच्या सुखदुःखाचं मूल्यमापन करणारी वारी, ही वारी प्रत्येकांच्या जीवनाला आमूलाग्र बदल घडवून घेणारी वारी। आणि म्हणून वारीतला आनंद वेगळा आहे। म्हणून 1000 वर्षांची परंपरा जपणारा चोखा मेळा असं संत श्रेष्ठ असेल, आणि त्याचबरोबर श्री संत श्रेष्ठ कान्होरी महाराज यांचा पालखी सोहळा भाद्यामध्ये आलेला बघायला मिळतोय। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील।